आजचा मुद्दा कसा काळात नाही तर बळवंतराव वानखडे हा एक चांगला माणूस आहे, म्हणजे माझा तरी सध्याचा आवडता नेता आहे तो. पण होते काय, बळवंतराव पहिल्या निवडणुकीच्या वेळेस का पडले? पहिल्या वेळेस नवनीत राणा अपक्ष उभी होती, अंजनगावच्या रॅलीत हिरवे झेंडे निळे झेंडे दिसले लोकोईले, हिंदू समाज एका इकडे झाला. ते राणाच त्याला खोकेचं म्हटलं होतं ना, मग लोकोईले आता त्यानं खोके खाल्ले काय? तो तर धारांमध्ये बच्चूकडून म्या खोके खाल्ले नाही, पण दिनेश बुबनं जर कमी मतं खाल्ले शेवटल्या क्षणात लोक, हे मोठे लोक हुशार आहेत ना, त्याला जर असं वाटलं की आता बळवंत भाऊ निवडून हे भस्कन नवनीत राणाले घोट मारून तिले पुढे काढतील ना, ते डिपेंड आहे. आता नवनीत राणाच्या विरोधात काय राजू त्या बाईची ताकद, त्या माबी मी तर हैराण झालो. हे BJPला बोले अर्धेपर्धी तिले झवलले, हे जर निवडून आली आणि तिच्या विरोधात जर जे जाती काय राजे तो एवढा मोठा पोटे, त्याला पालकमंत्री त्याचं बालकमंत्री पद म्हटलं नाही. कसं आहे, नवनीत राणा हे नौटंकीवाली बाई आहे. प्रत्येक वेळेस ते मेळघाटात जाऊन ते होळी करणं, नाचणं, कलर लावणं, हे करणं ते करणं, त्या बैल त्याच्या याच्यात की अर्ध्या रात्री चित्र बदलवणारा हा जो समाज आहे OBC समाज, हे काय वाटेल, ह्या समाजाबद्दल काय वाटेल? की नाही टाकीचे निळ्या टाक्या केले बा, शाळेत रिबिना निळ्या फाडल्या, पांढरीचं प्रकरण, कुठं ते पेळे वाटले, शिवजयंती आले नाहीत, हे जे मुद्दे जे OBC समाज आहे, हा OBC समाजातले जे हुशार लोक आहेत, हे हुशार लोक बरोबर डोक्यात टाकून ठेवतात. सह्याद्री न्यूजमध्ये स्वरांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख. जो सह्याद्री माझा न्यूजने जो प्रोग्राम सुरू केलेला आहे, माझा जिल्हा माझा खासदार, त्या प्रोग्रामाच्या संदर्भात आपण गाव आणि खेडे आणि शहरातील नागरिक व पदाधिकारी व पक्षाचे कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी यांच्या आपण प्रतिक्रिया घेत आहोत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात. तर आज आपण आलेलो होतो माऊली दांडे येथे आणि आज आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक गणेश भाऊ साखरे. यांचं यूट्यूब चॅनल पण आहे आणि त्यांच्या यूट्यूब चॅनलवर अनेक निवडणुकीचे त्यांनी राजकीय विश्लेषण केलेलं आहे. आपण आज त्यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करणारा. दादा, लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे, वातावरण पण दिवसेंदिवस तापत आहे, जसं उन्हाचा पारा तापत आहे तसं राजकीय पण वातावरण तापत आहे, काय सांगू शकता? नमस्कार. प्रथम सह्याद्री चॅनलवर प्रेक्षकांना मी विनंती करतो का स्पष्ट आणि निर्भीड चॅनल हे सह्याद्री आहे, त्या चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब शेअर करा. उन्हाचा पारा जरी तापला असेल पण अजून मे महिना जसे ऊन तपते तसं अजून राजकीय ऊन तापायला थोडंसं वेळ आहे. कारण की 4 तारखेपर्यंत जेथपर्यंत विड्रॉल होत नाहीत तिथपर्यंत जसं पाहिजे तसं हे वातावरण तापणार नाही असं मला तरी वाटतंय. आता मध्यंतरी जेव्हा आमदार बळवंतराव भाऊ वानखडे यांनी लोकसभेचा नामांकन अर्ज भरला होता, फक्त ते 2 दिवसच वातावरण राजकीय तापलं, त्यानंतर आता परत ठरलं, थंड झालं. चांगलं शक्ती प्रदर्शन करून त्यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला, पण पुन्हा ते वातावरण थंड झालं. नाही, जिथपर्यंत हा विड्रॉल होत नाहीत तिथपर्यंत हे चित्र क्लिअर होत नाही. आतापर्यंत वातावरण यासाठी तापलं की महाविकास आघाडीची तिकीट कोणाला मिळेल, दिनेश भाऊ का बळवंतराव. पण कुठेतरी म्हणजे उद्धवसाहेब ठाकरेच्या शिवसैनिकात अगोदर जी दुफली होती आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मनात अमरावती जिल्ह्यातल्या नेत्यांचे जे क्रॉस आहेत ते मनात असल्यामुळे त्यांनी हा अमरावती जिल्हा महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेसने दिला. आणि काँग्रेसमधल्या लोकांची एकजूट आणि यशोमती ठाकूर यांचं एक वजन, त्यामुळे बळवंतराव वानखडे यांना ते पंजा या चिन्हावर ते आता सध्या यावेळेस लढवत आहेत. एकंदरीत जर आता चित्र जर पाहिलं दादा, आपण जेव्हा चर्चा करतो, आम्ही स्वतः सह्याद्री माझा न्यूजने जो आम्ही एक प्रोग्राम राबवलेला, आम्ही खेळात जातो, 3च नाव चर्चेमध्ये येऊ राहिले. पहिले नवनीत राणा, दुसरे बळवंतराव वानखडे आणि तिसरे दिनेशजी बुब. काय वाटते विजयाची माळ कोणाकडे जाईल? हो, नावं जरी चर्चित असते पण कोण कोणाचे होट काढते याच्यावरही डिपेंड आहे ना लोकसभेची निवडणूक. आता बळवंतराव वानखडे जेव्हा बळवंतराव वानखडे तिकीट भेटली म्हणजे बळवंतराव वानखडे क्लिअर झाले अशी लोकांची पहिल्यांदा मानसिकता होती, भ्रम होता. मानसिकता आता पण होती, लोकांचा भ्रम होता. पण आता मला सांगा, वंचित आघाडीची युती झाली नाही आणि बाळासाहेबचा भाऊच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे
नातू ते म्हणते वंचित बहुजन आघाडीचे एकूण उभे राहिले. आता मला एक सांगा राजो, त्या देवपाऱ्यानंच तर 1 लाख पहिल्या वेळेस दुसऱ्या वेळेस 65,000 खाल्ले. मग आनंदराव आंबेडकर आनंदराज का काय आहे तो मतं याचे कमी करतील नाही का बळवंत भाऊचे? RPI पण आहे चर्चेत. RPI नाही, RPI झाला राजू, तो आमदार केली बा 1600 मतं भेटले त्याला, ते झाले डब्यात जमा. ते सध्या बौद्ध समाजातला एकमेव नेता हा फक्त आंबेडकरच राहिले महाराष्ट्रात. पण आता हे जर लोकसभेला निवडून आले तर लोकांना बळवंतराव मोठे हा एक, त्यामुळे बळवंतरावच्या विरोधात त्यांचा समाज जर गेला तर बळवंतरावचं काही खरं नाही. मग राहिला विषय हिंदुत्वाचा. खेड्यापाड्यात काय लोक भाऊ अशी कील काढतात 20 वर्षाच्या अगोदरची, त्यानं असं केलं त्यानं तसं केलं. आता तो कोणता महाराज आलता वाटते अमरावतीले, ते एक प्रकरण आलं की बा काय पाटील काहीतरी आहेत म्हणून लोक आता तेही कळून राहिले. पांढरीची प्रकरण काढून राहिले, त्या अजून ते पेळे कुठं वाटले तेही कळून राहिले. शाळेवर म्हणजे भगव्यात जागी हिरव्या निळ्या चिठ्ठ्या म्हणजे रेबेना कापल्या तेही कळून राहिले. हे मुद्दे काही काळाचे आहेत काय इलेक्शनमध्ये? म्हणजे हे लोक हुशार आहेत, त्यांना माहीत आहे कोणचा मुद्दा कसा काढायचा, कोणचा मुद्दा कसा काढायचा. नाही तर बळवंतराव वानखडे हा एक चांगला माणूस आहे, म्हणजे माझा तरी सध्याचा आवडता नेता आहे तो. पण होते काय, बळवंतराव पहिल्या निवडणुकीच्या वेळेस का पडले? बौद्ध समाजाने मुस्लिम समाजाने यांनी उहापोहा केला म्हणून ते पहिल्या इलेक्शनला हे कडे, पण त्यानंतर पुरा दबदबा करून ते आमदारकीला आले. तसंच नवनीत राणात झालं. पहिल्या वेळेस नवनीत राणा अपक्ष उभी होती. अंजनगावच्या रॅलीत हिरवे झेंडे निळे झेंडे दिसले लोकले. हिंदू समाज एका इकडे झाला, ते नवनीत राणा पडली. यावेळेस बरोबर ते सायलेंट राहिली म्हणून ते निवडून आली. इकडे आनंदराव अडसूळवर नाराजी. हे सर्वच हे समीकरण आहेत. आता दिनेश बुब उभे राहिले. लोक म्हणतात की बा दिनेश बुब निवडून येते, दिनेश बुबला लय ताकद पाहिजे. मला पहिल्यांदा उहापोहा शिवसेनेनं लहान केला काय? दिनेश बुबला ताकद पाहिजे तर आता दिनेश बुब सोबत पण 2 आमदार आहेत ना, एक राज्यमंत्री राहिले पण आहेत. अरे भाऊ कोणी कोणाचं नाही आजकाल. बच्चू कडूची थोडीशी इमेज म्हणतात ढासळलीच होती ना, पण ते जरांगे पाटलाच्या मागं गेले म्हणून त्याचं थोडंसं बजेट तरी आलं. आणि रानाच त्याला खोकेचं म्हटलं होतं ना, मग लोक आता त्यानं खोके खाल्ले काय? तो तर झाला म्हणते बच्चू कडू मी खोके खाल्ले नाही. पण जेवढी लोक आहेत सत्तेतलेच आमदार सत्तेसोबत भिडले होते त्यावेळेस. मग आता जेवढी लोक आहेत महाराष्ट्रातले जे पक्ष फुटून गेले, फक्त राष्ट्रवादीचे सोडून जेवढे सेनेचे फुटून गेले ते 50 खोके लहान चर्चेला विषय झाला काय? या राजकारणात कुठून काय होईल हे सांगताच नाही. आता कोणा विड्रॉल घेते त्याच्यावर डिपेंड आहे. आता नवनीत राणाच्या विरोधात काय राजू त्या बाईची ताकद, त्या मायबी मी तर हैराण झालो. हे BJPला बोले अर्धेपर्धी तिला झवलले, हे जर निवडून आली आणि तिच्या विरोधात जर जे जाती काय राजे तो एवढा मोठा पोटे, त्याला पालकमंत्र्याचं बालकमंत्री पद म्हटलं. दिनेश बुबचे कानफडात मारली. त्याच्यानंतर सुषम्या ते खोळके सुलभा खोळ तिच्याही विरोधात गेला. बच्चू कडू सोबतही पंगा घेतला. तो वलगावचा कोणता काय आमदारकीला उभा होता तो पण एक मानला की थोनी झुकला राजू. बाकी सबंध BJPचे असे पंगा पुन्हा आले त्याला माहिती ना. हे जर निवडून आली हे लंबित देते करून. नवनीत राणा फॅक्ट आपल्या अंजनगाव दर्यापूर मतदारसंघात काय वाटेल? नाही, पांढरीचं प्रकरण आहे की नाही, वास्तविकता त्याच्यात बळवंत भाऊचा काही रोल नाही. पण मला हे BJPवाल्यानंच बरोबर गेम जमवला तो. म्हणजे तो पठ्ठा आहे की तिकडला थोडसा. आता मी फिरलो तर थोडंसं जरा विरोधात गेला का वाटू राहिला. म्हणजे हिंदू ते भोसूची तिकडे का नाही नवनीत राणा दिनेश बुबच बोंबून राहिले. आता दिनेश बुब जर जास्त मतं भेटले दिनेश बुबले तर मग बळवंत भाऊचा चान्स आहे. पण दिनेश बुबनं जर कमी मतं खाल्ले शेवटल्या क्षणात लोक हे मोठे लोक हुशार आहेत ना, त्याला जर असं वाटलं की आता बळवंत भाऊ निवडून येते, हे भस्कन नवनीत राणाले घोट मारून तिले पुढे काढतील ना. पण ते भाऊ खतरनाक काय राजे त्या महाबीन. तो संजय राऊत म्हणे की शिंदे म्हणे बसला म्हणे गवतार, त्याच्या ढुंगणाला गवत लागलं म्हणे. आणि हे भाऊ इथूनच सांगते की मी भेट घेतो. आणि हे राजे गचालकडून जाऊन भेटी घेते. ते सुषमा तिनेही म्हटलं की भविष्यात फडणवीसली खरीच गोष्ट आहे ते अटपतच नाही कोणाला. पण तिनं जे कृत्य केलं दादागिरीचं नवटंकी आहे ह्या थोड्याशा कठीण जातील तिला, मला असं वाटते. एक जर पाहिला दादा, जर त्याचा जो मेळघाट आहे नवनीत राणा यांचा, हा मेळघाट बांधलेला आहे.
कारण की मध्यंतरी जेव्हा बळवंतराव वानखडे यांनी एक शक्ती प्रदर्शन करून जे नॉमिनेशन अर्ज दाखल केला तेव्हा मेळघाटची पण काही जनता आली होती, पण त्यांना जेव्हा आम्ही विचारलं त्यांना कोणत्या उमेदवारासाठी आहे हे पण त्यांना माहीत नव्हतं. त्याच्यातल्या तर अक्षरशः काही बायानं म्हटलेलं नवनीत राणा. नाही कसं आहे, नवनीत राणा हे नौटंकीवाली बाई आहे. प्रत्येक वेळेस ते मेळघाटात जाऊन ते होळी करणं, नाचणं, कलर लावणं, हे करणं ते करणं, त्या बैल तेच आनंदराव सोडले ते जमलं नाही. आनंदराव सोड तिकडे जाऊनही पाहिलं नाही तिनं. ते लोक जे आहेत ते थोडेसे विचारानं कमी पडतात, काही बरं पूर्णच नाही. कसा दिवसभर कामावर राहणं आणि संध्याकाळी बॅटमॅन पाहणं आणि पिक्चर पाहणं, त्यामुळे त्या मेळघाटमध्ये ते बाई फार प्रसिद्ध झाली. आणि त्या बैले माहीत आहे की मेळघाटात गावागावात ते पोचली, ते गावागावात आकर्षण झालं, हिरोईन आहे असं आहे. पण आपल्या पठ्ठ्यात मेळघाट सोडून एक दर्यापूर तालुका पकडला की तिथं मेन माणसं येतात. आणि लोकांले खेळात गेल्यानंतर लोकांले 20-25 वर्षाच्या अगोदर काय झालं ते आठवते. जसे बौद्ध समाज, मुस्लिम समाज की या हिंदूंनी आमच्यावर अत्याचार केला हे त्याच्या लक्षात येतात म्हणून ते एकसेट पळतात. तसं हे एकसेट झाले का हिंदू समाज एकसेट जाते. हे जर झालं नाही, जर आमदारकीच्या वेळेस बळवंतभाऊच्या वेळेस झालं तर बळवंतभाऊ निवडून येतात. पण हे BJP खतरनाक आहे, पैशाने पुरतात ते, साऱ्याच गोष्टीने पुरतात. आता तुम्ही म्हणता की मेळघाटात नवनीत राणा आहे, पण आता बच्चू कडूचं राजकुमार पटेलचे याचे वोटिंग तर असते. पण आजकाल तो वोटिंगचा फायदा दिनेश बुबले होणार, काँग्रेसचं काय? हो, तो दिनेश बुबले होणार. हो, ते लोक विचारत नाही. जसे आपल्याला कळले लोकांना असं वाटतं की आता बाब दिनेश बुबले जर होट मारलं तर नवनीत राणा निवडून येते, तर ते काय करतील, दिनेश बुबले होट मारतील नाहीत. पण ते लोक ते करतील नाहीत. शेवटी कसं आहे, दिनेश बुबले त्याची ताकद दाखवायची असेल ना, पुढे एवढे जर मतं भेटले त्याच वेळेस त्याला BJP त्यासोबत युती करून त्याची काय पॉवर आहे त्याच्यावर त्याला ॲक्सेप्ट करतील ना ते. आणि बच्चू कडू 2 पॉईंट मारून राहिला, एक तर नवनीत राणाला दबून नाही राहिला आणि एक तो दाखवून राहिला महाराष्ट्रात का मी मुख्यमंत्र्याला भेट नाही, हे त्याला दाखवतो अशी. आणि जे कंडिशन आहे त्याच्याने तो इकडे होऊ शकते. तो पुढच्या वेळेस बार्गेनिंग पॉवरवरून शिवसेनेकडून बसून ते तो म्हणतेच माझी टपरी आहे म्हणून पानटपरी, ते पानटपरी कुठे चालते. बच्चू कडूची पानटपरी खंबेवर उभी नाही, बच्चू कडूची पानटपरी हे नाही, हे चाकार उभी आहे. म्हणजे एखाद्या चौकात जर त्याची पानटपरी चालली नाही, तो लोटत घेऊन दुसऱ्या चौकात जाते. म्हणजे याच्यात जर जमलं नाही महाविकास आघाडीतला, आता त्याच्या लक्षात येऊन आलं की नवनीत राणाच्या याच्यात महाविकास आघाडीत आपलं जमते म्हणून ते पलटी मारली ना. पण या नवनीत राणाने जे वाद करून ठेवले प्रत्येक नेत्यासोबत, हे वाद जर जसेच्या तसे तर मग नवनीत राणाचं की खरं नाही. पण जातीवाद झालं आणि मागचे प्रकरणं उखरून जर काढले तर मग तो धोका बळवंतराव आले आहे. पण अपक्षाच्या दिनेश भाऊची ताकद एवढी लागणं, जे वरतून चित्र दिसून राहिलं, तुम्हाला वाटते काय उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक, जिल्ह्यातले नेते शिवसैनिक, त्यानंतर शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ त्याचे पोरं, याच्या मागं जनता राहीन म्हणून जनताला हुशार झाली. या महाराष्ट्रात जे हलकोल्लोल माजला का नाही, त्याच्यामुळे जनता नेत्याच्या म्हटल्यानं ऐकतच नाहीत. तुम्ही गाळ्या पाठवा, पण आजकाल गाळ्या पाठवून मम्म शिड्डू पाहिजे दिले, त्याच वेळेस ते येतात, नाही तर काही खरं नाही. हे 4 तारखेनंतर चित्र कंप्लीट होईल. हो, आता जर विचार जर पाहिला दादा, आपण SC समाजाचा पाहिला, मोमेडियन समाजाचा पण पाहिला, OBC समाज जो प्रामुख्याने मताच्या याच्यात की अर्ध्या रात्री चित्र बदलवणारा हा जो समाज आहे OBC समाज, हे काय वाटेल, ह्या समाजाबद्दल काय वाटेल? नाही, हे जे जुने मुद्दे आले की नाही, टाकीचे निळ्या टाक्या केले बा, शाळेत रिबिना निळ्या फाडल्या, पांढरीचं प्रकरण, कुठं ते का पेळे वाटले, शिवजयंती आले नाहीत, हे जे मुद्दे जे OBC समाज आहे, हा OBC समाजातले जे हुशार लोक आहेत, हे हुशार लोक बरोबर डोक्यात टाकून ठेवतात. त्याच्यामुळे हे खेड्यापाड्यात जे चौकाचाकात लोक बसतात, एखाद्याला मत असले समजा मारायचं तर तो तिथून विचार बदलवते. नवनीत राणाचा मुद्दा कसा आहे, नवनीत राणानं खेड्यापाड्यात जातीवाद निर्माण नाही केला,
तिने ते मुद्दे घेतले, ते हनुमान चालिसा, काय काम नाही धंदा नाही, ते जेलमध्ये गेली. शेतकऱ्याचा मुद्दा, आता उद्धव साहेबासोबत काही काम होतं काय टकरावाचं, पण तिला माहीत होतं ना की हे केल्याशिवाय पुढच्या वेळेस आपलं काही खरं नाही म्हणून. आता जर हाच जर मुद्दा पाहिला उद्धव ठाकरे यांचाच बदला घेण्यासाठी जे उभाटा गटाचे शिवसैनिक आहेत, नवनीत राणाला पाडूनच आमचा बदला पूर्ण होईल. नेत्याच्या म्हटल्यानं ऐकत नाही ना, जनतेचं महत्त्व आहे ना. हे पाय, जनताच बळवंत फुले निवडून आणू शकते आणि जनताच हे मुद्दे जर उखडून काढले तर बळवंत फुले पळू शकते. जनताच हे नवनीत राणाच्या मुद्द्यावर निवडून आणू शकते आणि जनताच नवनीत राणाला पाळू शकते. नेत्याच्या भरोश्यावर राजकारण आले ना, नेत्यावरचा विश्वास अजून पण जनता संभ्रमानात नाही. 4 तारखेपर्यंत वातावरण क्लिअर होते. नवनीत राणानं नेतेला त्रास दिला, आम जनतेला नवनीत राणाचा त्रास आहे काय? अजिबात नाही. मेळघाटात तुम्ही काय कंडिशन आहे नवनीत राणाची? बळवंत फुले जास्तीत जास्त मेळघाटात लक्ष द्यावं लागेल. आता मी एवढ्यात गेलतो तर थोडंसं ते नवनीत राणा खासदारी आहे आणि तिनं 9 टिंग्या केल्या आहे. मध्यंतरी आता जेव्हा ते होळी झाली, होळीच्या साड्या अशा काही आदिवासी बांधवांना लो क्वालिटीच्या दिल्या गेल्या, तर त्या आदिवासी बांधवांनी त्या साडीची होळी केली. पण ते करूनही पण ते स्टंट जो झालेला आहे तो स्टंट जाणीवपूर्वक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी घडून आणला असा पण आरोप झालेला आहे. बरोबर आहे ना. आता पांढरीचं प्रकरण पहा, काही काम होतं का ते बरोबर बळवंत भुजा अंगावर टाकून दिलं, ते टाक्या तो बरोबर. हे राजकीय जे लोक आहेत बरोबर ते इलेक्शन जातीवादार आणतात. मला एक सांगा, मागच्या वेळेस नवनीत राणा उभी होती, अंजनगावच्या रॅलीत फक्त हिरवे झेंडे आणि निळे झेंडे हे जास्ती दिसले आणि त्याचा उवापा झाला तर नवनीत राणा गायब दिले करून. आज तेच नवनीत राणा बौद्ध समाज आणि मुस्लिम समाजाच्या विरोधात गेली आणि हिंदुत्व स्वीकारलं. तो स्टंट आता म्हणजे बळवंत फुले भारी जाईन. ते जर समजा समोर गेले, जसं मागच्या वेळेस नवनीत राणाले हिंदू समाजानं पाळलं, आता या प्रकरणात हिंदू समाज त्याला निवडून आणू शकते. हे नवनीत राणाच्या बरोबर हेरलं ना. बळवंत भाऊ RPवर पहिल्यांदा पडले. का पडले? त्याने मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या भरोश्यावर RPचे तिकीट घेऊन समोर निघाले चालले, पण त्याला तो कोठा म्हणून त्यानं काँग्रेसची त्यावेळेस त्याने बौद्ध समाजाने मुस्लिम घेतले, पण त्याच्यासोबत अवांतर काँग्रेसचे मतं घेतले. कोण की BJPवर त्यावेळेस नाराजी झाली. आता असंच जर समजा BJPवर नाराजी जर असली म्हणजे नवनीत राणावर, तर बळवंत भाऊ निघू शकतात. पण तिसरा पर्याय जो याचा आहे दिनेश बुपचा, त्यानं जर जास्त मतं खाल्ले तर इकडे राणा पडू शकतो. दुसरा विषय असा येऊन राहिला की बळवंत भाऊचेच मतं मेळघाटातले कमी होऊन राहिले. मेळघाटात आता तरी आम्ही जर विचार केला, अनेक काही मेळघाटातले काही प्रतिनिधी आहेत, काही आमचा कॉन्टॅक्ट आहे, खरोखर काँग्रेस मेळघाटामध्ये कमजोर आहे. जर विचार केला, इकडे जर नवनीत राणाचा मेळघाट बांधलेला आहे, त्यानंतर प्रहारचा जे प्रहारचे आमदार आहेत राजकुमारजी पटेल, त्यांची पण मेळघाटात चांगली पकड आहे. त्यांना मेळघाटातला राजकुमारच म्हणतात. काँग्रेसचं तसं नाही आहे मेळघाटात. ते काँग्रेसचं काय झालं, त्या मेळघाटात बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज जो म्हणजे याच्या तो समाज तिकडे कमी आहे ना. तो आदिवासी समाज आहे आणि आमदार तिकडे कमी फिरले गेले. आणि नवनीत राणाचे पहिले पंचवार्षिक योजना, दुसरी खासदारकीची आणि तिसरी हे, आणि बाई हिरोनी आणि पाहिले भाऊ म्हणजे का असं हिरोईनला पाहिले कोणी जातेच का नाही. आणि तिच्या 9 टंके बच्चू कडू तोच मतदारसंघ येते. राजकुमार आदिवासीच आहे, ते म्हणजे प्रहारचं संघटन तिकडे आहे ना. त्यामुळे बळवंत भाऊचा कोठा तिकडे कमी आहे, मुस्लिम आणि बौद्ध. पण आता तिकडे काँग्रेसचं काही ना काही असेल ना. आता मी तर नाही गेलो, पण तुम्ही गेले, काँग्रेसचं असेल ना, पण कमी प्रमाणात आहे. त्यामुळे थोडेसे बळवंत भाऊ तिकडे कमी पडतील. आज एक काळ असा होता आपल्या मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात की आदिवासी समाज जो मेळघाट होता, यांना कधी लक्षातच नव्हतं घेतलं होतं की हे सीट पाळू शकतात आणि हे सीट आणू शकतात. आता त्याच मेळघाटावर सर्व उमेदवारांचा फोकस झालेला आहे. तो पॉईंट जो आज जर पाहिला आपल्या निवडणुकीच्या याच्यात, होळीपासून मेळघाट गाजत आहे. नाही ह्या आनंदराव अडसूळ मेळघाटात गेलेच नाहीत.
पण ह्या बंटी बबलीने काय केलं, मेळघाटात निरा चचर चचर करून टाकलं. ते नाचणं, ते उडलं, काय आट करायचं, ते दयनं आणि त्या बायाची लेकरं घेणं. आणि खरंच तुम्हाला असं वाटतं का हे समजा मेळघाट म्हणजे आता आपलेच तिकडे येतात ते आंघोळ बंगोळ करत नाही, त्याच्यानं थोडासा वास येते. खरंच हे मनापासून घेत असेल काय नाटक करायचे, जेवायला पंक्तीत बसणं, कोणाच्या लग्नात जाणं, हे नाटकं त्या बाईनं बरोबर हेरलं. तिला माहीत आहे इकडले हे जे लोक आहेत हे बेबुदे आहेत, हे हिंदुत्वावर चालतात. पण त्या लोकाईले आपण जवळीक जर केली, त्याच्या सान्निध्यात गेलो, ते बोलणं काय चालणं काय, भाषा पाहिली तुम्ही बरोबर त्याच्यासारखी बोलते ना ते हिंदी. त्यामुळे त्या बाईनं ते सर्व मेळघाट अंगावर घेतलं, राणा नाही घेतलं ते नाही घेतलं. पण त्या बाईचं काय मेळघाटात ते तिथं कार्य करता आलं. एकंदरीत दादा काय समीकरण राहील जिल्ह्यात? मी तुम्हाला सांगितलं ना, जातीवाद जर निर्माण झाला आणि मागचे प्रकरणं जर उकरून काढले तर बळवंतभाऊ निवडून येणं कठीण आहे. समजा जे स्थिती नवनीत राणाच्या विरोधात होती ते जर तशीच राहिली आणि मेळघाटात बच्चू कडू म्हणजे प्रहारचा उमेदवार जर कमी चालला, तिथे जर काँग्रेस चालली, तर मग बळवंतभाऊ निवडून येतात. आणि आता हा जे वंचित आघाडी आहे, हे किती मतं खाते याच्यावर डिपेंड आहे. की मागच्या वेळेस 1 लाख त्या देवपर्यंत खाल्ले आणि 65,000 मतं हे खाल्ले, त्यामुळे 65 RPI पण नाही. RPI झाला डब्बा जाऊन कोण किती आमदार केले 1600 मतं तर पडले त्याला अचलपुरात. ते RPI फेरपेचा काही हिशोब नाही राहिला, ते नेते त्यात मोजके RPIचा हिशोब नाही राहिला. आणि RPIनं ते रासुगावची कला त्या राजेंद्र गवईला येतच नाही, बजेट नाही बस. अरे मला सांगा, इकडे नवनीत राणाच्या स्टेजवर तो माणूस राहते आणि इकडे उभा राहते, काही व्हॅल्यू आहे काय? मला सांगा, ज्या माणसाला आमदारकी 1600 मतं भेटले, इकडे हा बळवंतभाऊ जिल्हा परिषदेले 3342 मतं घेऊन येते. तो माणूस म्हणते बळवंतभाऊला मी तिकीट दिले नसते, मी माणूस असते. कुठं बळवंतभाऊ, कुठं RPI? आज बळवंतभाऊच म्हणजे RPI झाला. आता यशोमती ठाकूर यांनी म्हटलेलं होतं, हे जे निवडणूक आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणजे जनशक्ती पलटू शकते ना. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे बरोबर आहे, ते स्टेजवरून म्हणजे बळवंतभाऊ जो पैसा नाही आहे, नाही असू शकते. 5 वर्षाची समजा हे असेल तर असू शकते. पण जे नवनीत राणा आहे हे खासदारकीला पैसे वाटू शकते. फंडच लय भयानक आहे तिच्याजवळ. रामदेव बाबा आहे ना भाऊ, आणि तिच्या बहिणीचे ते लोक काहीतरी सांगतात की तो भारताचा बार असोसिएशनचा अध्यक्ष आहे म्हणते, आणि महाराष्ट्राची त्याजवळ एजन्सी आहे. पैशाची कमी नाही त्याजवळ, पैशाची कमी नाही, नौटंकीची कमी नाही, अंदर जाली भेटणी आणि महाशक्तीची ताकद, सारे फंड त्याच्याजवळ आहे. हे थोडेसे बळवंतभाऊ सात्विक पडतात. ते बाई 75 वर्षाच्या आनंदराव अडसूळच्यावर छेडछाडीचा आरोप होऊ शकते. सांगा 75 वर्षात एवढी मोठी जवान बाई ते काय करू शकतो आनंदराव अडसूळ? पोट्ट्याचं असतं तर ठीक असतं. मग ते या असे आरोपही लावायला भेट नाही ना. भाऊ साधे पडतात, बळवंतभाऊ साधे पडतात. आणि बळवंतभाऊची इलेक्शन काय कोणाला चाहतं पाचत नाही. आणि आजकाल लोक कसं पाय संध्याकाळी बिलकुल कार्यकर्ते याच्यावरच पाहतात. हिचे कार्यकर्तेला जबरदस्त आहेत, कार्यकर्ता तिने जपलाय. पण एक सांगतो, समजा जर ते इथं निघून आली तर भाऊ अमरावती जिल्ह्यातलं वातावरण हे सबन लीडर खलास होऊन जातात. ते फोकस तिचा स्वाभिमानी पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते मोठं करीन. हे पोटे गिटे हे जे आहेत की नाही, काँग्रेस सबन लंबे देते करून ते महाराष्ट्रातलं नेतृत्व 100% सांगतो लक्षणे दिसून आली तिच्याकडे जाईल. नेते लंबे झाले म्हणून समजून जा, अशी सध्या कंडिशन या अमरावती जिल्ह्यातली आहे. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून जो सह्याद्री माझा न्यूजने एक प्रोग्राम आपण राबवलेला होता, माझा जिल्हा माझा खासदार, त्या संदर्भात अनेक गावखेड्यातून आपण जनतेच्या काही प्रतिक्रिया घेत आहे. कोण असावा खासदार, माझा खासदार कोण, या संदर्भात आज आपण आलो होतो माऊली ढांडे येथे. आणि आज आपल्यासोबत होते गन्ना का फन्ना फ्रेम आणि स्पष्ट वक्ता गणेश भाऊ साखरे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जोडून राहा सह्याद्री माझा न्यूज करिता सूरज देशमुख, दर्यापूर.
तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका.